राजकारणामध्ये लवकरच नवा बॉम्ब फुटणार, पवार भाजप सोबत जाणार का? या प्रश्नावर आशिष शेलारांचं माझा कट्ट्यावर उत्तर, म्हणाले राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाणं चुकीचं. समोर येईल त्याला सपाट करण्याची ठाकरे बंधूंमध्ये ताकद. कॉफी विथ कौशिकमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंचा विश्वास. एकनाथ शिंदेना समोरासमोर चर्चेचं पुन्हा एकदा दिलं चॅलेंज. अजित पवारांना सोबत घेताना विचार करा, फडणवीसांना आधीच सांगितलं होतं. अजित पवारांच्या आरोपांनंतर रवींद्र चव्हाणांचा निशाणा. तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे, चंद्रकांत पाटलांचा इशारा. सांगलीतून मुख्यमंत्री फडणवीसांनी फोडला प्रचाराचा नारळ. इचलकरंजीत भव्य रोड शो. रात्री मुंबईत महायुतीच्या उमेदवारांसाठी फडणवीस आणि शिंदे यांची एकत्र सभा. ठाकरेंचं प्रेझेंटेशन म्हणजे अर्धवट होमवर्कचा वर्कशॉप. आश्वासन म्हणजे मुंबईकरांची फसवणूक. शिंदेच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे यांचा आदित्य आणि अमित ठाकरेंवर घणाघात. देवा देता है तो छप्पर फाड़ के. सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी निधी दिल्यानं भुजबळांकडून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुती सुमना. भुजबळ आणि फडणवीसांकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन. साताऱ्यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न. संमेलनस्थळीच घडलेला प्रकार. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि छगन भुजबळांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं. हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच भुजबळ नाशिकमध्ये आले, त्यामुळे ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. दरम्यान महाजन यांनी भुजबळांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.